नमस्कार. मी डॉक्टर पल्लवी प्रसाद तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्रेन वाईज विथ डॉक्टर पल्लवी प्रसादमध्ये पुन्हा एकदा. आज आपल्याकडे स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर प्रीतम धोका. कन्सल्टिंग ऑर्थोडोंटिस्ट आहेत आणि इम्प्लांटोलॉजिस्ट पण आहेत. तर आज त्यांच्याशी आपण डेंटल ह्या विषयाविषयी सविस्तर गप्पा मारणार आहोत. तर नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे स्टुडिओमध्ये. नमस्कार मॅडम, थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. सर, जनरल डेंटिस्ट्री जसं म्हणतो आपण की जुन्या काळामध्ये डेंटिस्ट म्हटलं की सगळे घाबरायचे आणि सगळ्यांचा हात इथेच असायचा आणि पेन झाल्याशिवाय कोणी तुमच्याकडे यायचं नाही आणि खूप घाबरायचे लोक. तर त्याच्याविषयी थोडंसं सांगाल का की का असं होतं? काही गोष्टी तुम्हीच सांगितल्या आहेत मॅडम तुमच्या प्रश्नामध्ये. तुम्ही बोलले जुन्या काळात. हो, काळ बदललाय, त्या हिशोबाने डेंटिस्ट्री बदलली आहे. अगोदरची टेक्नॉलॉजी, अगोदरचे क्लिनिक्स, अगोदरचं परसेप्शन, अगोदरचं अवेअरनेस, लोकांचं दातांबद्दलचं जे काही परसेप्शन होतं आणि आता जे आहे देर इज अ लॉट ऑफ डिफरन्स इन दॅट. आणि त्या हिशोबाने आता ऑफकोर्स स्टॅटिस्टिक्स जर आपण पाहिले तर 80% ऑफ पीपल स्टील आज पण दे हॅव सम अमाऊंट ऑफ डेंटल एन्झायटी असते. हो. 8 ते 15% लोक डेंटल क्लिनिक्समध्ये येत नाहीत टिल दे हॅव व्हेरी सिव्हिअर पेन किंवा यावंच लागतं तोपर्यंत. बट आता द परसेप्शन इज चेंजिंग व्हेरी मच. क्लिनिक्स आर चेंजिंग, इक्विपमेंट्स आर चेंजिंग, डेंटिस्ट्री पेनलेस होत चाललेली आहे. स्माईलवरती लोकांचा जोर जास्त आहे, त्यामुळे दुखण्यापर्यंत गोष्टी येत नाही आहेत बऱ्यापैकी. सो देर इज अ लॉट ऑफ डिफरन्स मॅडम, आणि ते होत जाणार आहे. आणि ती एक एन्झायटी आहे की भीती आहे की हो बाबा मला पेन होईल का, ते होईल का. तर आता पेनलेस झालेल्या 90% गोष्टी असं तुम्हाला म्हणायचं आहे की आता घाबरायला नाही पाहिजे. आणि अगदी डेंटोफोबिया होतं अगोदर, आता त्याला पुढे आपल्याला येण्यासाठी देर आर लॉट ऑफ थिंग्स विच आर हॅपनिंग. आपण नवीन इंजेक्शन टेक्निक्स आलेले आहेत. पेन जरी असेल तरी त्या प्रमाणचं प्लेन राहिलेलं नाही आहे. आणि हे बेसिकली का झालं आहे, ही फिअर का आहे? कारण अगोदर आपले पेरेंट्स जायचे डेंटिस्टकडे, त्यावेळेसची टेक्नॉलॉजी होती, ते सांगायचे. आताही आपण आपल्या मुलांना घाबरवतो की अरे ब्रश कर, नाहीतर मग ते इंजेक्शन देतील, दात काढतील. आता तसं राहिलेलं नाही आहे. थिंग्स हॅव चेंज्ड अ लॉट. त्यामुळे घाबरण्यासारखं अजिबात डेंटिस्ट्रीमध्ये राहिलेलं नाही आहे. आणि लोकांना आता स्माईल डिझायनिंग करायची आहे, स्वतःची स्माईल इम्प्रूव्ह करायची आहे. त्यामुळे डेंटिस्टकडे येत आहेत. जसं आपण पार्लर्समध्ये जातो, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती ॲक्टिव्ह आहोत. सो डेंटिस्ट इज बिकमिंग वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ओव्हरऑल हेल्थ. आधी कमी येण्याचं कारण पण टाइम कन्झ्युमिंग होतं. त्यांना असं वाटायचं डेंटल ट्रीटमेंट केली की 2-3 दिवस त्याच्यात जाणार. तर ते पण आता कमी झालंय असं मला वाटतं. बऱ्याचशा गोष्टी सिंगल सिटिंगमध्ये होत आहेत मॅडम आता. अच्छा. अगोदर आपल्याला ज्या ट्रीटमेंटसाठी 4 वेळा यावं लागायचं, फॉर एक्झाम्पल रूट कॅनल ट्रीटमेंट्स, ते 1 तासामध्ये होत आहेत आता. इम्प्लांट्स आता 15-15 मिनिटाच्या प्रोसिजर झालेल्या आहेत. ह्या टूथ व्हाईटनिंग 1 तासात होत आहे हे सगळं मॅडम. वी आर डुईंग लॉट ऑफ अलायनर टेक्नॉलॉजीज नावडेज. अगोदर क्लिप्स लावायचे, त्यावेळेस 2-2 वर्ष ट्रीटमेंटला लागायचे. ट्रीटमेंटचा टाईम पण रिड्यूस होतोय. देर इज नो डाऊट अबाउट दॅट. तुम्ही स्माईल विषयी बोलले आता की आजकाल लोक अवेअर आहेत की त्यांना त्यांच्या स्माईल परफेक्ट पाहिजे असते. कारण मोबाईलमध्ये स्वतःचा सेल्फी काढताना किंवा खूप जास्त सोशल मीडिया प्रेझेन्स वाढल्यामुळे त्यांना लक्षात येतं की अच्छा माझं कुठेतरी स्माईल चांगलं नाहीये, म्हणून ते तुमच्याकडे येतात. तर थोडं स्माईल डिझायनिंग विषयी सांगाल का? मॅडम, अमेरिकेमध्ये 48% लोकांनी अनटॅग केलंय स्वतःला यंग जनरेशननी फेसबुकमधून, जस्ट बिकॉज दे थिंक दे डिडंट हॅव अ गुड स्माईल. स्माईल इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कंपोनेंट ऑफ द बॉडी. 47% ऑफ पीपल विल फर्स्ट ऑब्झर्व स्माईल when they see you. 31% will observe your eyes, few will observe your clothes, few will observe your smell. So smile is one of the most important component of the body. ह्यात काही वाद नाही आहे. सगळ्यांना वाटतं आपली स्माईल छान असावी. अँड इट इज डिरेक्टली रिलेटेड टू युअर पर्सनॅलिटी. सेल्फ एस्टीम इम्प्रूव्ह होतं, पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह होते. when the personality improves, your overall success in life improves. There is a direct correlation. कॉन्फिडन्स वाढतो. एक्झॅक्टली. अँड दिस हॅज बीन स्टडीज इन व्हेरियस जर्नल्समध्ये आहे, व्हेरियस स्टडीज झालेले आहेत या गोष्टीला. याच्याबद्दल काहीच वाद नाही आहे मॅडम. सर, वेडेवाकडे दात आणि त्यांच्याशी रिलेटेड त्या आपल्या अलायनर्स आणि आधीची पद्धत याच्याबद्दल थोडंसं सांगाल का? आधीची पद्धत असं म्हणता येणार नाही मॅडम. ब्रेसेस आताही ब्रेसेस. अच्छा. हो, असे बरेचसे केसेस आहेत जिथे ब्रेसेस वापरलेच. ब्रेसेस मधलीच आधीची पद्धत आणि आता नवीन टेक्निक आणि अलायनर्स असं थोडंसं सांगा. 6 वर्षाच्या वयामध्ये युजली दात येणं सुरू होतात.
आणि आपला हा परसेप्शन आहे जनरल सोसायटीमध्ये की मोठे झाल्याशिवाय आपण डेंटिस्टकडे जाऊ नये, ह्या गोष्टीसाठी सुद्धा हे चुकीचं आहे मॅडम. 6 ते 13 वर्ष हे वय फार महत्वाचं आहे. या वयात दुधाचे दात जातात आणि पक्के दात येतात. या वयात दुधाचे दात जर गेले नाहीत तर येणाऱ्या वरच्या दाताला जागा मिळत नाही आणि मग तो पुढे येतो किंवा मागे येतो किंवा आत अडकून राहतो आणि नंतर आपल्याला ह्या ट्रीटमेंट्सची गरज पडते. तर सगळ्यात अगोदर ह्या वयामध्ये जर आपण रेग्युलर फॉलोअप घेतले, एका दंत व्यंगोपचार तज्ज्ञ म्हणतो ही ऑर्थोडॉन्टिक्स अँड डेंटोफेशियल ऑर्थोपेडिक्स नावाची एक ब्रांच आहे. दिस इज अ कम्प्लीट स्पेशलायझेशन, सुपर स्पेशलायझेशन म्हणू शकतो आपण डेंटिस्ट्री मधलं. अँड वेअर इन आपण ब्रेसेस लावतो, वायर्स लावतो अँड वी करेक्ट द स्पेसेस बिटवीन द टीथ म्हणू शकतो. ओव्हरऑल फेस आपण करेक्ट करतो. पार्ट ऑफ स्माइल डिझायनिंगच आहे. पार्ट ऑफ नॉट ओनली स्माइल डिझायनिंग, आपण स्ट्रक्चर पण आपण तसं त्याच्याने इम्प्रूव्ह करतो पेशंटचं. ओके. तर अगोदर हे सगळं आपण ब्रेसेस वायर्सनीच करायचो फक्त, आता अलायनर्सनी करतोय. तर एव्हरी 6 मंथ्स आपण जर फॉलोअप घेतला तर ही कॅन चेक फॉर कॅव्हिटीज ऑल्सो आणि ह्या गोष्टी सुद्धा ते पाहून बरेचसे प्रॉब्लेम्स त्यावेळेसच एलिव्हिएट करता येतात. तरी सुद्धा जर ते करता आले नाहीत तर साधारण ज्यावेळेस सगळे परमनंट टीथ येतात त्यावेळेस क्लिप्स लावून, वायर्स लावून त्याचा पूर्ण एक ॲनालिसिस करून चेहऱ्याप्रमाणे, हाडाप्रमाणे दातांची पोझिशन काय आहे आपण ठरवू शकतो ट्रीटमेंटची गरज आहे की नाही आहे. आणि नॉट ओनली डेंटल ट्रीटमेंट्स, हाडांची सुद्धा, म्हणजे जो वरचा जॉ असतो, खालचा जो जॉ असतो त्याची जर साईज कमी असेल तर ती वाढवता येते, त्याला पुढे घेता येते, मागे घेता येते. हे 6 ते 13च्या वयामध्ये, अगदी वाढत्या वयामध्ये हे करू शकतो. दिस डझंट मीन की आपण ट्रीटमेंट ही ह्याच वयात केली पाहिजे. आपण ही वी आर ट्रीटिंग अ 67 year old गाय राईट नाउ. ही केम टू द क्लिनिक की मला माझी स्माइल इम्प्रूव्ह करायची आहे, मला माझ्या दातांमधल्या फटी बंद करायच्यात आणि वी डिड ट्रीटमेंट फॉर हिम. आणि ब्रेसेस नाही लावले आम्ही, वायर्स नाही लावले. नाउडेज देयर इज समथिंग कॉल्ड एज अलायनर्स. इट्स अ सिम्पल प्लास्टिक अप्लायन्स. यू वुड हॅव सीन इट. जर तुम्ही पाहिलं तर लोकांना वाटतं की हाऊ विल दिस वर्क. ते ऍडव्हर्टाईज येत राहते सारखी की असं काहीतरी. इन्व्हिसालाइन नावाची कंपनी आहे, जागतिक लेवलवर आहे. क्लिअर करेक्ट आहे, किओ क्लिअर आहे, बरेचसे कंपनीज आहेत. तर झालं काय, ज्यावेळेस आपण ब्रेसेस लावायचो, वायर्स लावायचो, ते दिसायचं, ते टोचायचं, त्याला खायचे प्यायचे रिस्ट्रिक्शन्स होते, त्याला ब्रशिंगचे रिस्ट्रिक्शन्स होते, म्हणजे अवघड होतं हे सगळं मेंटेन करणं. दिस डझंट मीन की आत्ताही आपण ब्रेसेस करत नाही, आपण करतो. बऱ्याचशा केसेस असतात जिथे ते करायला लागतं, पण बऱ्याचशा केसेसमध्ये आपण ते न करता अलायनर्स लावूनही ट्रीटमेंट करू शकतो. तर त्याचे रिझल्ट परफेक्ट असतात मॅडम. रिझल्ट परफेक्ट असतं जर प्लॅनिंग परफेक्ट असेल तर. अच्छा. जसं प्रत्येक गोष्टीमध्ये आहे तसं. अप्लायन्स विल नॉट वर्क, डॉक्टर विल वर्क अँड देन वी विल मेक द अप्लायन्स अँड देन वी विल डिझाईन द स्माइल ऑफ द पेशंट. इट इज कम्प्लिटली इनविजिबल. कोणाला कळणार नाही आहे की तुमची ट्रीटमेंट सुरू आहे. नंबर 2, तुम्ही हवं ते खाऊ शकता बिकॉज यू कॅन रिमूव्ह देम वेन एव्हर यू वॉन्ट टू ईट समथिंग. क्लिनिंग बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. ते काढून ठेवा, ब्रश करा आणि पुन्हा घाला. द ओनली थिंग इज हे रिमूवेबल आहेत. If you don't wear it, it is not going to act. So that is one disadvantage. Otherwise, it's a wonderful appliance. We have been using it regularly in our patients. Aligners should be done by a certified and a educated orthodontist only. Okay. That is my perception, first perception. अलायनर्स आता हे फार येत आहेत. काही लोकल अलायनर्स सुद्धा आहेत, DIY अलायनर्स आहेत, म्हणजे डू इट युअर सेल्फ. सॉफ्टवेअर डिझाईन करतं, पेशंट घालतात. बट कितपत योग्य आहे आय विल नॉट कमेंट ऑन दॅट. कारण वी आर वर्किंग इन अ ह्युमन बॉडी है ना. आणि हे तुमच्या तोंडात असणार आहे, तुमच्या हिरड्यांमध्ये असणार आहे, तुमच्या दातांवरती असणार आहे. त्याचे अँग्युलेशन्स, त्याचे इन्क्लिनेशन्स असतात. ते सगळं स्टडी न करता हे जर वापरलं गेलं तर ते कितपत हानिकारक आहे हे कळलं पाहिजे लोकांना. त्यामुळे अलायनर्स चूज करताना वी हॅव टू go to an orthodontist only. This is the first request I would make to the people. आणि वय ही मर्यादा नाही राहिली आहे. आधी होती. आधी होती, मिथ्यच होतं आधी सुद्धा, पण आधी होती. आता वय ही मर्यादा अजिबात राहिलेली नाही आहे. ॲट एनी एज इट कॅन बी डन, प्रोव्हायडेड तुमच्या हिरड्या आणि बाकीचे स्ट्रक्चर्स ही तुमची साथ देतील त्या गोष्टीसाठी. इन्व्हेस्टिगेशन्स अगोदर करतो आपण, काही एक्सरेज केले जातात, इंट्राओरल स्कॅन्स, फोटोग्राफ, सगळे अनालिसिस केले जातात आणि त्यानंतरच ट्रीटमेंट सुरू केली जाते. त्यामुळे इफ यू आर गोइंग टू अ क्वालिफाईड पर्सन देन प्रॉब्लेम काहीच नाही आहे. ब्रेसेसमध्ये जे दिसत नाही असे पण होते. हो, सिरॅमिक ब्रेसेस होते, मेटल ब्रेसेस होते, अजूनही आहेत. सिरॅमिक ब्रेसेस अजूनही लावले जातात आणि त्यात वायर असते, ती पण टूथ कलर्ड असते. बट आता
अलायनर्स आल्यापासून न दिसणारे ब्रेसेस हे कमी झालेले आहे बऱ्यापैकी, कारण कॉस्ट ही मॅच होत आलेली आहे बऱ्यापैकी आता त्याच्यामध्ये. मी बघितलंय की जे आता सडन वेट लॉस करतात तर त्यांच्या मसल लॉसमुळे त्यांच्या दातातल्या फटी वाढतात, तर त्यांना पण रेकमेंडेड आहे का हे अलायनर्स? एनी पर्सन हू फील्स की त्यांच्या दातांमध्ये फटी आहेत, दात पुढे आहेत, दात मागे आहेत, वेडेवाकडे आहेत, त्यांचं एकदा पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करून आपण ठरवू शकतो अलायनर्सची गरज आहे की नाही आहे. आणि रिझल्ट पण त्यांना किती ड्युरेशन लागणार आहे, किती वेळ लागणार आहे, हे पेशंट बघितला की पेशंट बघितल्यानंतरच. एक मिथ आहे सोसायटीमध्ये की हे प्लास्टिक आहे, तोंडात घातल्यानंतर आपल्याला त्याचं काही रिॲक्शन तर होणार नाही, अलर्जी तर होणार नाही. बरोबर आहे मॅडम, हे दिस इज अ प्लास्टिक, देर इज नो डाऊट अबाउट दॅट, दिस इज पॉलियुरेथेन, पण हे बिस्फिनॉल फ्री असतं. अच्छा. आणि ते रेग्युलेशन्स पाहिल्यानंतरच आम्ही हे प्रॅक्टिसमध्ये आणलेलं आहे. म्हणजे त्याचे साईड इफेक्ट किंवा ॲलर्जीचे रेट्स खूप कमी आहे? खूप कमी आहे मॅडम, खूप कमी आहे. इट इज डेफिनेटली इफेक्टिव्ह. अजून काय काय आहे सर स्माइल डिझायनिंग मध्ये? मॅम, आता सगळ्यात महत्वाचं स्माइल सिम्युलेशन नावाची गोष्ट आलेली आहे डेंटिस्ट्रीमध्ये. स्माइल सिम्युलेशन मध्ये ट्रीटमेंटच्या अगोदरच यू कॅन चेक की ट्रीटमेंट झाल्यानंतर तुमच्या स्माइलमध्ये तुम्हाला कसे चेंजेस करायचे. म्हणजे कम्प्युटरवरती अगदी 19 डिफरंट टाइप्स ऑफ स्माइल्स आहेत, आणि त्या स्माइलमध्ये तुमच्या प्रत्येक पर्सनॅलिटीला कसे प्रकारचे दात सूट होतात, त्यांचा शेप, त्यांचा रंग, त्यांची पोझिशन, तुमच्या लिप सोबत त्यांची ठेवण, हे सगळं स्टडी करून अगोदर वी कॅन शो टू द पेशंट, आणि नंतर आपण तसं प्लॅन करू शकतो. त्यामध्ये मग आपण विनियर्स करू शकतो, लॅमिनेट्स करू शकतो, ब्रेसेस किंवा अलायनर्स ह्या गोष्टी करू शकतो. हिरड्यांच्या काही सर्जरीज असतात किंवा हिरड्यांच्या काही रिपोझिशनिंग्स असतात, किंवा काही लोकांच्या हिरड्या या थोड्याशा काळ्या असतात, त्यांना आपण कलरमध्ये फरक करू शकतो. दिस ऑल कन्स्टिट्यूट्स टू अ स्माइल डिझायनिंग प्रोसेस. वेनियर्स म्हणले सर तुम्ही आता, आणि लॅमिनेट्स, तर ते काय असतात ते थोडक्यात सांगाल? जसं आपण फर्निचरमध्ये वूडवरती लॅमिनेट लावतो किंवा विनियर लावतो, तसंच आपण दातांवरती एक थर लावतो. दॅट इज कॉल्ड ॲज अ विनियर. ह्याच्यात डायरेक्ट आणि इनडायरेक्ट असे दोन प्रकार असतात. जर दातांवरती डायरेक्ट लावलं तर मग इट बिकम्स अ डायरेक्ट विनियर, आणि जर आपण ते मेजरमेंट घेऊन लॅबोरेटरीला पाठवलं आणि तिथून ते तयार होऊन आलं आणि मग आपण ते फिक्स केलं तर दॅट इज अ इनडायरेक्ट विनियर. युजली हे लिथियम डायसिलिकेट नावाचं मटेरियल असतं, आणि अप्रतिम रिझल्ट आहे त्याचे. अगदी नॉन इन्व्हेसिव्ह टेक्नॉलॉजी आहे. आणि त्याचं किती वर्ष ते तसे राहतात सर? मॅडम, ह्युमन बॉडी आहे, गॅरंटी वॉरंटी तशी कुठल्या गोष्टीची नसते. ऍडव्हेंचर्स जर केले नाहीत पेशंटनी तर ते कायमस्वरूपी असतं. म्हणजे कसं त्यांनी त्याला खूप हार्शली काही हे नाही केलं तर ते लाईफ लॉंग पण राहू शकतात तसेच. दातांना जसं रिस्पेक्टफुली आपल्याला ठेवायचं आहे तसं आपण जर त्या विनियर्सला रिस्पेक्ट केलं, तुम्ही ऍडव्हेंचर करू नये, तुम्ही एखादी बॉटल वगैरेचं ओपन करू नये त्याच्याने, किंवा डोंट ट्राय टू ईट समथिंग विच इज व्हेरी व्हेरी एक्स्ट्रीमली हार्ड, तर मग इट स्टेज फॉर एव्हर. म्हणजे आता हे सगळे टीव्हीमध्ये किंवा मूव्हीजमध्ये आपण सगळे मेल फिमेल ॲक्टर्स जे बघतोय त्यांचे 90% तरी मला त्यांना ते वेनियर्स लावलेले आहेत असं दिसतं. असतं, किंवा मग टीथ व्हाईटनिंग करतात बरेचसे लोक. हो, पण सगळे एकसारखे जे दिसतात ते जनरली मला असं वाटतं की विनियर्स असतात. तर त्यांनी स्माइल डिझायनिंग हे केलेलं करून मग आपण विनियर्स त्यांच्या फेस प्रमाणे प्लॅन केलेले असतात. आता समजा खूप अवघड आहे, कोणाला काहीतरी आजार झालेला आहे आणि त्या आजारातनं ते बरे झालेले आणि मग तरी त्यांना स्माइल डिझाईन करायची आहे, तर ते करू शकतात का? अगदी करू शकतात मॅम. फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला फेशियल मसल्स हे कन्सिडर करायला लागतात. कारण आपण जेव्हा स्माइल करतो तर साधारण 47 मसल्स काम करतात. हो, या सगळ्या गोष्टी माहिती नसतं सगळ्यांना. तर ज्यावेळेस एखादा आजार होतो, ह्या मसल्स थोड्याशा कमकुवत झालेल्या असतात, बरोबर, किंवा मग स्वेल पण झालेल्या असतात, तर ते कन्सिडर करून आपल्याला ते करावं लागतं. आता काही पेशंट्स असतात ज्यांचे जबडा छोटा असतो किंवा चेहऱ्यामध्ये फरक असतो, खालचा जबडा फार वाढलेला असतो, तर अशा केसेसमध्ये कॉस्मेटिक सर्जरीजही करतो आम्ही. त्याला ऑर्थोग्नॅटिक सर्जरीज म्हणले जातात. त्याच्यामध्ये आपण जबड्याचा शेप, चेहऱ्याचा शेप, हाईट हे सगळं चेंज करू शकतो. जसं आपण मोनालिसा स्माइल म्हणतो, त्या हिशोबाने आपण हे सगळे चेंजेस त्याच्यात करू शकतो. काही लोकांचे लिप्स शॉर्ट असतात, त्याला मग आपण चिलोप्लास्टी करून लिप लेंथनिंग सर्जरी करू शकतो. किंवा मग काही लोकांचा चिन हा फार प्रॉमिनंट असतो, तर तो चिलो आपण त्या चिनला पण जिनिओप्लास्टी नावाची सर्जरी करून रिशेप करू शकतो. बोटॉक्स वापरून आपण काही गालाचे मसल्सला पण रिशेप करू शकतो. सो बऱ्याचशा गोष्टी स्माइल डिझायनिंग मध्ये येतात. आणि ज्यांचे ऍक्सिडेंट वगैरे झालेले असतात त्यांना तर बऱ्यापैकी बोन मसल्सशी रिलेटेड इंजुरी झालेले असतात, तर ते पण आपण करेक्ट करू शकतो. अगदी येस, दॅट इज अ पार्ट ऑफ मॅक्सिलोफेशियल. हे कॉस्मेटिक डेंटिस्ट्रीशी रिलेटेड झालं.
तर आत्ता रिअल प्रॉब्लेमवरती येऊ हो की रूट कॅनल हा शब्द बऱ्यापैकी सगळ्यांनीच आजकाल ऐकलेला असतो, जो आधी रेअर होता. बरोबर कारण आधी फक्त दात काढणे माहिती होतं जुन्या काळात. मग बरोबर हळूहळू रूट कॅनल हे शब्द सगळ्यांना समजायला लागला. मग ज्याला जेव्हा प्रॉब्लेम झाला तेव्हा त्याला कळलं की रूट कॅनल अशी नावाची ट्रीटमेंट असते. पण बरोबर ऍक्च्युली रूट कॅनल म्हणजे नेमकं काय हे कोणाला माहिती नसतं, तर ते थोडक्यात सांगाल का? मुळापासून जाऊया. हो. दातांमध्ये 3 थर असतात. हां. ज्या वेळेस पहिल्या थरामध्ये कीड लागते त्यावेळेस ती कीड फक्त दिसते, हं. काळसं दिसतं थोडंसं दातांवरती, पण आपण निग्लेक्ट करतो. हो. त्यानंतर ती दुसऱ्या थरामध्ये जाते त्यावेळेस आपल्याला थोडी सेन्सिटिव्हिटी होते. हं. थंड फार खाल्लं, गोड हो. खाल्लं हो. फार, तर हो. थोडंसं वाटतं, तरी सुद्धा मोस्ट ऑफ देम निग्लेक्ट. हो. मग ज्यावेळेस ती नस पर्यंत जाते त्यावेळेस पीपल कम टू अस, कारण ते थांबत नाही पेन. कारण त्यावेळेस पेन थांबत नाही, त्यावेळेस पर्याय नसतो. मग त्यावेळेस आपल्याला रूट कॅनल ट्रीटमेंट शिवाय पर्याय नसतो. रूट कॅनल म्हणजे काय की मूळ कीड जी आहे, बॅक्टेरिया जे आहे ते मुळापर्यंत गेले, नसपर्यंत गेले. आता दात हे पोकळ आहे आतून, खाली डायरेक्ट हाड आहे. तिथेपर्यंत गेल्यानंतर आपल्याला ती पूर्ण एरिया ज्याच्यामध्ये नस असतात, ब्लड वेसल्स असतात, ही क्लीन करावी लागते. ती काही केमिकल्स वापरून अगोदर क्लीन केली जायची. आता आपण ते लेझर्स वापरूनही क्लीन करतो. अगोदर रूट कॅनल आपण नेकेड आईजनी पाहून करायचो. आता इल्युमिनेशनही वापरलं जातं आणि मॅग्निफिकेशनही वापरलं जातं. अंडर मायक्रोस्कोप्स केले जातात. कारण असं नेसेसरी नाही आहे की एका दातामध्ये 3च नस असल्या पाहिजेत किंवा 2च असल्या पाहिजेत. त्यात व्हेरिएशन्स भरपूर असतात. आणि मग ती पूर्ण नस क्लीन केली जाते आणि त्यानंतर त्याच्यात पुन्हा इन्फेक्शन होऊ नये म्हणून एक कृत्रिम पदार्थ भरला जातो. आम्ही त्याला गट्टापर्चा म्हणतो. आणि त्यानंतर द टूथ बिकम्स लिटल ब्रिटल, कारण त्याला ब्लड सप्लाय नसतं. त्यामुळे त्याला आपल्याला काही तरी करून एक प्रोटेक्टिव्ह लेअर द्यायचा असतो, म्हणून त्याच्यावरती कॅप केली जाते किंवा इनले केलं जातं किंवा ऑनले केलं जातं. हे थोडक्यात रूट कॅनल. चिव करायला पण त्याला, चावायला पण त्याची गरज. फंक्शन मध्ये काहीही फरक पडत नाही. म्हणजे तो डेड आहे किंवा त्याच्यात नस नाही म्हणून आपल्याला चावता येणार नाही असं नाहीये. दाताचं फंक्शन आहे चावणं आणि दॅट इट विल डू एफिशियंटली. तर हे रूट कॅनल झालं. हो. तर रूट कॅनलमध्ये पहिले नस क्लीन करणे, हो, मग त्या जागेवरती कट्टापर्चा भरणे नस भरणे आणि मग त्याच्यावरती कॅप वरती लावणे. कॅप म्हणा किंवा इनले म्हणा. अगोदर कॅपच करायचे, पण आता वी आर गोइंग टू अ स्टेज वेअर आपण नॉन इन्व्हेसिव्ह गोष्टी करायचा प्रयत्न करतो. अच्छा. दातांना कट अजिबात करायचं नाही. करायचं नाही. जेवढा वाचवता येतो तेवढा वाचवायचा. अच्छा. फक्त जेवढा कीड लागलेला पोर्शन आहे किंवा खराब पोर्शन आहे तेवढा काढून आपण तेवढाच रिप्लेस करतो. आता त्याच्यात ऍडव्हान्स मशीन्स आले त्याच्यामुळे. अगोदर मॅडम आपण मेजरमेंट्स घ्यायचो, तर आपण एक क्ले मिक्स करायचो किंवा काही पावडर्स मिक्स करायचो, तोंडात टाकायचो आपण, आणि मग आपण ते ट्रेज आपण लॅबला पाठवायचो, तिथून ते तयार होऊन यायचं. आता गोष्टी बदलत आहेत. आता काय झालंय, इंट्राओरल स्कॅनर्स आलेले आहेत. त्यामुळे डिजिटल मशीन्स असतात. आपण जेवढा पोर्शन काढलेला आहे तेवढंच फक्त मेजर करतात आणि आपण मेल करू शकतो. जगात कुठल्याही लॅबोरेटरीला ते जातं, तिथे आपण डिझाईन करू शकतो ते पर्टिक्युलर आपलं रेस्टोरेशन, आणि ते आलं की आपण फिक्स करू शकतो. इनफॅक्ट बऱ्याचशा क्लिनिक्समध्ये आता इन हाऊस मिलिंग टेक्नॉलॉजीज आहेत, ते तिथेच 3D प्रिंट करतात आणि आपण तिथेच फिक्स करू शकतो पेशंटच्या तोंडात. अरे वा, म्हणजे ही खूपच सोपी झालेली पद्धत आहे सध्या रूट कॅनलची. म्हणजे ह्याचा टाइम ड्युरेशन पण कमी झालाय का? आधी 3 ते 4 दिवस. आधी 3 ते 4 दिवस लागायचे. प्रत्येक वेळेस पेशंट यायचे, आपण काही केमिकल्स आत टाकायचो, त्यानंतर त्याला ते पुढच्या वेळेस आल्यावर आपण पुन्हा चेक करायचो काही इन्फेक्शन आहे का. आता बऱ्याचशा केसेसमध्ये 90% पेशंट्समध्ये आपण 1 सिटिंग मध्ये हे करू शकतो. काही पेशंट्समध्ये अजूनही वेळ लागतो, कारण ते पेशंट फार उशिरा आलेले असतात. म्हणजे खूप पेन सहन करून करून ते शेवटच्या स्टेजला आलेले असतात. आणि ही स्टेज आली का रूट कॅनल पर्यंत? कारण की आपले फूड हॅबिट्स बदललेले आहेत. आणि आपण रेग्युलर डेंटिस्टकडे जात नाही. 6 मंथली चेकअपसाठी लोक येतात, तर स्माइल डिझायनिंग साठी येतात, कॉस्मेटिक डेंटिस्ट्रीसाठी येतात. बट एक रेग्युलर चेकअपसाठी आलोय, काही प्रॉब्लेम आहे का, असे करणारे लोक आता वाढतायत. नाही, करायलाच पाहिजे. म्हणजे मी ऑडियन्सला सांगेन की दर 6 महिन्यांनी तुम्ही डेंटलचा एक चेकअप करायलाच पाहिजे. अगदी दॅट इज कंपल्सरी. आता रूट कॅनल जसं तुम्ही सांगितलं, कॅप किंवा अजून जी नवीन पद्धत आली आहे त्याच्यात, पण त्याच्या पुढचं एक ऍडव्हान्स इम्प्लांट्स मी ऐकलंय की, तर ते केव्हा वापरायचे, केव्हा इम्प्लांट करावे लागतात आणि ते कशा कशा पद्धतीचे असतात? काही कारणाने तुम्हाला तुमचा दात वाचवता नाही आला किंवा तो फ्रॅक्चर झाला किंवा तुमच्या हिरड्या कुमकुवत झाल्या आणि तो दात काढावा लागला, तर आपल्याला तिथे कृत्रिम दंतरोपण हे करायचं. अच्छा.
अगोदर आपण काय करायचो, आजूबाजूच्या दातांचा सपोर्ट घ्यायचो, त्यांना घासून बारीक करायचो आणि मग आपण तिथे ब्रिज लावायचो. त्यामुळे काय व्हायचं की दिसताना तुम्हाला 3 दात दिसायचे, पण खाली लोड हा सगळा 2च दातांवर जायचा किंवा काही दातांवर जायचा. त्यामुळे मग ते आता 10 लोकांचं काम जर 4घांनी केलं तर ते किती दिवस करणार? मग ते काही दिवसांनी फ्रॅक्चर व्हायचं किंवा मग ते प्रॉब्लेम द्यायचं. आता तसं नाहीये. आता देयर आर सर्टेन स्क्रूज असतात, टायटेनियमचे, टॅन्टलमचे, झिर्कोनियाचे. टायटेनियम बेसिक इन्ग्रेडियंट असतो इम्प्लांट्स मधला. हे स्क्रूज आपण टाकतो, जसं देवाने आपल्याला मूळ दिलेलं आहे दाताच्या खाली तसं एक मूळ तयार करतो आपण आणि त्याच्यावरती आपण मग क्राऊन लावतो. दोज आर डेंटल इम्प्लांट्स. की तो स्क्रू फिट करतो आपण बोन मध्ये अगदी, आणि तो एकदा फिक्स झाला की त्याच्यावरती कॅप लावतो. त्या प्रोसिजरला साधारण अगोदर 3 महिने लागायचे. आता म्हणजे फिजिओलॉजिकली बोन तयार व्हायला 3 महिने लागतात. पण आता जर फुल माउथ केसेस असतील किंवा पूर्ण सगळे दात बसवायचे असतील, काही पेशंट्स आपण 3 दिवसातही करतो. अगोदर 3 महिने लागायचे. आता हे 3 दिवसात पूर्ण, म्हणजे दात काढण्यापासून, इम्प्लांट टाकण्यापासून, मेजरमेंट्स घेण्यापासून दात देण्यापर्यंत खूपच टाइम सेव्हिंग आहे हे. हो, अगदी. डिजिटल नॅव्हिगेशन टेक्नॉलॉजीनी आता हे पद्धती होत आहेत मॅम. अगोदर इट वॉज अ बिग प्रोसिजर. म्हणजे मी ज्यावेळेस 2011 मध्ये इम्प्लांट करायचो त्यावेळेस आम्ही पूर्ण दिवसात एकच केस ठेवायचो, आज इम्प्लांट आहे. इट वॉज लाईक अ बायपास सर्जरी. मी ऐकलेलं आहे, मी बघितलेलं पण आहे. अगदी. आम्ही हिरडी कट करायचो, बाजूला करायचो, इम्प्लांट टाकायचो, पुन्हा ते सुचर करायचं, पेशंटला सूज यायची, दुखायचं, हे सगळं व्हायचं. बट टेक्निक्स हॅव चेंज्ड ॲज आय सेड. आता सर्जिकल गाईड्स असतात. आपण अगोदरच CT स्कॅन घेतो, आपण इंट्राओरल स्कॅन घेतो, प्लॅनिंग करतो सॉफ्टवेअर्सवरती, सर्जिकल गाईड्स येतात आणि सर्जिकल गाईड लावून आपण 7 ते 8 मिनिटात इम्प्लांट टाकू शकतो आणि प्रिसाईज पोझिशनमध्ये अगदी. त्यामुळे सिम्पल झालेलं आहे टेक्नॉलॉजीज. अगदी इम्प्लांट सुद्धा प्रिडिक्टेबल झालेले आहेत. त्यांच्या सरफेसवरती कंटिन्युअस रिसर्च सुरू आहेत. अगोदर बऱ्याचशा कंपनीज इंडियाला केटर नव्हते करत. आता वर्ल्ड मधले सगळे बेस्ट इम्प्लांट कंपनीज आर बिहाइंड इंडियन इम्प्लांटोलॉजिस्ट अँड डेंटिस्ट टू ट्राय, बिकॉज दे हॅव अंडरस्टूड द इम्पॉर्टन्स ऑफ इंडियन मार्केट. नक्कीच. तर अजून एक नवीन जी टेक्नॉलॉजी मी ऐकली त्याला लेझर डेंटिस्ट्री म्हणतात. तर ते लेझरशी रिलेटेड कसं, म्हणजे कसे करतात लेझर, रूट कॅनल कसे करतात, किंवा अजून काय काय उपयोग होतो लेझर डेंटिस्ट्री? लेझर्स हे मॅडम आता प्रत्येक हेल्थ रिलेटेड आस्पेक्ट मध्ये आलेले आहेत, तसेच डेंटिस्ट्री मध्ये सुद्धा आलेले आहेत. सॉफ्ट टिश्यू आणि हार्ड टिश्यू दोन्हीमध्ये ते वापरले जातात. आमच्यासाठी सॉफ्ट टिश्यू म्हणजे हिरड्या झाल्या किंवा ओठ झाले किंवा गाल झाले, या सगळ्या गोष्टी झाल्या, किंवा दाताच्या आतलं पल्प, जसं आपण रूट कॅनल बद्दल बोललो. तर लेझरचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की तो टार्गेट करून त्या पर्टिक्युलर स्पेसिफिक टिश्यूला डिस्ट्रॉय करू शकतो किंवा प्रिपेअर करू शकतो आणि आजूबाजूच्या टिश्यूवरती त्याचा इफेक्ट होत नाही. अच्छा. तसं केमिकल्स बद्दल नसतं. आपण जेव्हा केमिकल इंजेक्ट करतो एखादा, तर तो त्याला कळत नाही की काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. तर लेझरचा तो सगळ्यात मोठा एक इम्पॉर्टन्स असतो. तर आपण स्पेसिफिक ठिकाणी टार्गेट करून ते वापरू शकतो. तर तसं आपण रूट कॅनल्समध्ये लेझर्स वापरू शकतो. टीथ व्हाईटनिंगमध्ये लेझर्स अगदी इफेक्टिव्हली वापरता येतं. गम सर्जरीज जे असतात, हिरड्यांमध्ये आपल्याला समजा काही लोकांना हिरड्यांना सूज असते, तर ती सूज कमी करायची असेल आपल्याला, किंवा क्राऊन लेंथनिंग म्हणतो आम्ही, दातांची हाईट वाढवायची असेल, तर त्या गोष्टींमध्ये लेझरचा वापर अगदी व्यवस्थितपणे केला जातो. याला साईड इफेक्ट वगैरे काही नसतं? साईड इफेक्ट नसतो, बट ड्यू प्रिकॉशन्स वी हॅव टू टेक. म्हणजे की ऑलरेडी आजारी असलेले पेशंट किंवा काय, त्यांना ते तर आपण जनरली बघतोच मॅम. पण ते लेझर्स रिफ्लेक्ट, त्याचे वेव्स इकडे तिकडे रिफ्लेक्ट होऊ नये, त्याची वेवलेंथ ही परफेक्ट असली पाहिजे, इंटेन्सिटी परफेक्ट असली पाहिजे त्या पर्टिक्युलर पेशंटसाठी. या सगळ्या गोष्टींचा मग आपण एक पर्टिक्युलर, म्हणजे त्याचा एक प्रॉपर कोर्स आहे, तो सगळा करून आपण जर वापरला गेलं तर मग इट गिव्स एक्सलंट रिझल्ट्स. सॉफ्ट टिश्यूज नाही, हार्ड टिश्यूसाठी वापरता येतो. जसं आपण कॅपचे मेजरमेंट्स घेतो, इनलेसचे मेजरमेंट्स घेतो, दॅट ऑल्सो कॅन बी टेकन. इम्प्लांट्सला एक्सपोज केलं जातं लेझर्सनी. लेझर्स इज एव्हरीवेअर नाव. इट इज अ सायन्स विच इज स्टील प्रोग्रेसिंग, आणि आय थिंक आफ्टर फ्यू इयर्स इट विल बी मोर प्रिडिक्टेबल. येस. आता आपण म्हणतोय की कोविड आला होता, तर कोविड जेव्हा आला तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की तो नाकावाटे आणि तोंडावाटे जास्त स्प्रेड होतो, म्हणून मास्क आपण वापरत होतो सगळेजण. तर असे बरेचसे आजार आहेत ज्याचं मूळ हे माउथ आहे किंवा दात आहेत किंवा हिरड्या आहेत, हे लोकांना माहिती नसतं. तर त्याच्यावरती थोडंसं बोलाल का, की कुठले कुठले आजार होऊ शकतात जर आपण दातांकडे आणि हिरड्यांकडे किंवा माउथ हायजीनकडे लक्ष नाही दिलं तर? गेटवे टू ओव्हरऑल हेल्थ ऑफ द बॉडी येस इज माउथ. ट्रू. मोत्यासारखे दात, त्याला आरोग्याची साथ ही म्हण आहे. त्यामुळे आपल्याला तोंडामध्ये एवढे बॅक्टेरिया असतात आपल्या, जेवढे
देर आर मोर बॅक्टेरिया इन द माउथ देन पीपल ऑन द अर्थ. असं आहे. हार्मफुल असतात आणि बेनिफिशियल सुद्धा असतात आपल्याला. अँड दे आर रिलेटेड टू ओव्हरऑल बॉडी. म्हणजे इफ वी डोंट केअर ऑफ दॅट देन दे विल क्रिएट प्रॉब्लेम्स एव्हरीवेअर इन द बॉडी. दिस इज प्रूव्हन. मल्टिपल एक्सपेरिमेंट्स अँड एव्हरीवेअर. फॉर एक्झाम्पल, इट इज डायरेक्टली कनेक्टेड टू युअर हार्ट. एंडोकार्डायटिस, बॅक्टेरियल एंडोकार्डायटिसचं डायरेक्ट रिलेशन आहे हिरड्यांमध्ये ज्या बॅक्टेरिया आहेत त्याच्यासोबत. पेरिडोन्टायटिस म्हणतो आम्ही, ऍडव्हान्स्ड गम डिझीज आपण म्हणू शकतो. जर हिरड्यांमध्ये एक्सेसिव्ह ब्लिडिंग असेल, सूज असेल, या गोष्टी असतील, एक्सेसिव्ह पॅथोजन्स असतील, तर ते ब्लड स्ट्रीमद्वारे आर्टरीजमध्ये जातात, रक्तवाहिन्यांमध्ये जातात. तिथे ॲथेरोस्क्लेरोसिस होतो एक, तिथे त्याची विड्थ ते कमी करतात आणि मग ब्लड कमी जातं हार्टमध्ये आणि ते इनडायरेक्टली रिलेटेड आहे. म्हणजे थोडक्यात सर सांगण्याचा प्रयत्न करताय की तुमच्या हिरड्यांमध्ये जर रक्त साठत असेल किंवा जमा होत असेल, इन्फेक्शन होत असेल, तर ते रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन तिथे रक्ताच्या गुठळ्या तयार करून ते तुम्हाला स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक अगदी ह्या गोष्टी होऊ शकतो. म्हणून जर तुमच्या हिरड्यांना काहीही प्रॉब्लेम असेल तर तो लवकरात लवकर सॉर्ट करायला पाहिजे. 2007 मध्ये जर्नल ऑफ नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट मध्ये एक स्टडी झाली होती आणि दे फाउंड अ डायरेक्ट कोरिलेशन बिटवीन बॅक्टेरिया इन द माउथ आणि पॅनक्रिएटिक कॅन्सर. अरे बापरे. अगदी. त्यानंतर इफ यू सी स्टडीजमध्ये आताही दिसेल तुम्हाला की जे दात नसलेले लोक असतात आणि दात डेंटेड लोक, दात असलेले लोक आहेत, नसलेल्या लोकांमध्ये क्रोनिक किडनी डिझीज हे जास्त आहे. अच्छा. असलेल्या लोकांपेक्षा. त्यानंतर हॅलिटॉसिस एक विषय असतो, लंग डिझीज आहे, सीओपीडी आहे. मी इसोफेजियल कॅन्सरचा पेशंट बघितलाय जो दातांच्या इन्फेक्शनमुळे झालेला होता. 100% रिलेटेड आहे. ह्याचं अवेअरनेस वाढलं पाहिजे आणि डेंटल इलनेसला निग्लेक्ट करून चालणार नाहीये. हे नुसतंच कॉस्मेटिक नाहीये. अगदी. हे स्ट्रक्चर फार महत्वाचं आहे, फंक्शन फार महत्वाचं आहे आणि त्यानंतर एस्थेटिक्स महत्वाचं आहे. आपण स्ट्रक्चर आणि फंक्शनकडे कमी लक्ष देतो, एस्थेटिक्सकडे जास्त देतो. पण स्ट्रक्चर आणि फंक्शन महत्वाचं आहे आणि इट इज ओव्हरऑल रिलेटेड टू एंटायर बॉडी, नॉट ओनली द फेशियल एरिया. आता एक आमचा हॉर्मोनल प्रॉब्लेम असतो की बायकांचे हॉर्मोन सारखे चेंज होत असतात. तर प्रेग्नेन्सीत बऱ्याचदा गम प्रॉब्लेम येतात. जसे आता हॉर्मोन लेवल चेंज होतात तसे आमच्या गम्समध्ये चेंजेस आम्ही बघितले, दातात आम्ही चेंजेस बघितले. तर त्याच्याशी रिलेटेड थोडंसं सांगाल का? रेग्युलर फॉलोअप्स इज द की. आपल्या दातांमध्ये, हिरड्यांमध्ये बरेचसे अंडरकट्स असतात, बरेचसे असे एरियाज असतात जिथे आपला ब्रश पोचू नाही शकत. बरोबर. जिथे आपली टूथपेस्ट कदाचित काम नाही करत. आता टूथपेस्ट ही आपण एक जनरलाइज्ड वापरतो है ना, तर ती अगोदर आपल्या डेंटिस्टचा सल्ला घ्यायला पाहिजे की आपल्याला कुठल्या त्या पर्टिक्युलर केमिकलची गरज आहे. आता फॉर एक्झाम्पल वुमेन, नावडेज आता काही स्पेसिफिक टूथपेस्ट आलेले आहेत जे विच आर स्पेसिफिक फॉर विमेन, ज्याच्यामध्ये फॉलिक ऍसिड आहे, ट्रायक्लोजन आहे, अँड विच कॅन टेक केअर ऑफ सच टाईप ऑफ स्वेलिंग जे हार्मोनशी रिलेटेड असतात. प्रेग्नन्सीमध्ये हे हॉर्मोनल चेंजेस होतात, त्यामुळे त्यावेळेस मग हिरड्यांना सूज येणं हे सगळं होऊ शकतं. इफ यू कीप अ रेग्युलर फॉलोअप विथ युअर डेंटिस्ट आणि यू कीप ऑन टेलिंग हिम अबाउट युअर इफ यू आर टेकिंग सम इंजेक्शन्स फॉर हॉर्मोन्स, इफ यू आर गोइंग थ्रू सम प्रेग्नन्सी और एनी अदर प्रॉब्लेम्स, तर ही विल डेफिनेटली सजेस्ट यू काय चेंजेस करायचे आहेत त्याच्यात, अँड दॅट कॅन बी सॉर्टेड आउट व्हेरी इझिली. नेक्स्ट जे तुम्हाला विचारायचं आहे त्याच्यात असे की आपण आता सुरुवातीपासून जे गप्पा मारतोय की रूट कॅनल, मग स्माइल डिझायनिंग, मग लेझर डेंटिस्ट्री, इम्प्लांट, ह्यात इन्स्ट्रुमेंट हा विषय खूप आहे की म्हणजे प्रत्येक ह्याला नवीन मशीन किंवा नवीन इक्विपमेंट किंवा नवीन इन्स्ट्रुमेंट अशा गोष्टी तुम्हाला सगळ्या लागतात. तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगाल का की ॲक्च्युली किती इन्स्ट्रुमेंट तुम्हाला लागतात आणि नवीन नवीन किती आलेले आहेत? जेवढे इन्स्ट्रुमेंट्स घेऊ तेवढे कमी आणि जेवढे येतील त्याला अपडेट करणं फार महत्वाचं आहे. रिझन वॉज युअर फर्स्ट क्वेश्चन. एन्झायटी, अप्रिहेन्शन, फिअर हे कमी करायचं आहे, पेनलेस पण करायचं, कन्व्हिनियन्स वाढवायचं आहे, कम्फर्ट वाढवायचं आहे, प्रिसिजन वाढवायचं आहे, बेस्ट पॉसिबल द्यायचं आहे पेशंट्सना. तर बेस्ट पॉसिबल इक्विपमेंट जे आहेत ते घ्यायचे आहेत आपल्याला. अगोदर आपण जे हँड पीसेस वापरायचो किंवा जे ड्रिल करायचो दातांमध्ये, आवाज यायचा, व्हायब्रेशन्स व्हायचे. आता इलेक्ट्रिक हँड पीसेस आहेत, अगदी झिरो व्हायब्रेशन्स म्हणू शकतो आपण, झिरो साऊंड म्हणू शकतो. इट इज बिकम व्हेरी इझी फॉर दॅट. त्यानंतर आता जे चेअर्स आहेत दे आर व्हेरी कम्फर्टेबल. अगोदर आपण एखाद्या सलूनमध्ये हेअरकट करायला जायचो तशा प्रकारचे चेअर्स होते, आता तसं नाही. इट इज व्हेरी व्हेरी कम्फर्टेबल. पेशंटला म्युझिक सुरू असतं, पेशंटला बऱ्याच वेळा हेडफोन्स देतो आणि ट्रीटमेंट कधी होते कळत सुद्धा नाही. सो ॲडव्हान्स्ड इक्विपमेंट्स आहेत, CBCT आहे, डिजिटल एक्सरेज आहेत. अगोदर जे एक्सरेज होते आणि आता ते जे एक्सरेज आहेत त्याच्यात 90% रेडिएशनमध्ये फरक आहे.
अरे रेडिएशन कमी आहे. इट इज मोर प्रिसाइज. डिजिटल आहे. आपण स्क्रीनवरती बघू शकतो. हवं त्याला झूम करू शकतो, कमी करू शकतो. अगोदर जसे आपले फोटोज होते आणि आता आपण मोबाईलमध्ये बघतो किती फरक आहे, तसं डिजिटल एक्सरेजमध्ये फरक आहे. इम्प्रेशन घेण्याची टेक्निक आहे. इंट्राओरल स्कॅन्स आहेत आता. इट इज अ नेसेसरी पार्ट ऑफ द प्रॅक्टिस नाव. अगोदर आपण ते ट्रेस वापरायचो, मग आपण काही क्लीन करायचे नाही करायचे तेच आपण परत कारण शेवटी तोंडात टाकायचो. डायरेक्ट आपण तोंडात टाकणारे इन्स्ट्रुमेंट असतात, त्याच्यामुळे त्याच्या हायजीनकडे खूप लक्ष द्यावं लागायचं. अगदी स्टरिलायझेशन इम्पॉर्टंट पार्ट आहे डेंटिस्ट्री मधला हं. आणि तो करायचाच आहे आपल्याला. त्याच्यामध्ये जेवढे इक्विपमेंट आपल्याला चांगले घेता येतील, जेवढे आपण कमीत कमी रियूज करता येऊ तेवढा आपण प्रयत्न करतोच. हँडपीसेस सुद्धा बरेचसे वन टाइम यूजचे आलेले आहेत आता. इंट्राओरल स्कॅनर्स ॲज आय सेड दॅट हॅज कम. बी क्लास ऑटोक्लेव्स म्हणतो आपण त्याला. अगोदर आपण फक्त बॅक्टेरियाचा विचार करायचो, गरम पाण्याने उकळायचो फक्त. आता बी क्लास ऑटोक्लेव्स आहेत. इट विल किल फंगाय, व्हायरसेस, बॅक्टेरिया, एव्हरीथिंग. ॲडव्हान्सेस आर टू मच. 3D प्रिंटिंग होतीये दातांची. हवे ते तुमच्या क्लिनिकमध्येच होते. वी हॅव अ 3D प्रिंटर. मिलिंग मशीन आहे. आपण तिथेच क्राउन्स डिझाईन करू शकतो. वी हॅव टाईड अप विथ अ लॅब इन ब्राझील अँड जर्मनी. दे डिझाईन द क्राउन्स फॉर अस आणि आपण 3D प्रिंट करून आपण फिक्स करतो पेशंटच्या तोंडाला. आपण ह्याला म्हणू शकतो की आपण आता खूप ॲडव्हान्स होत चाललो डेंटिस्ट्री बाबतीत भारतात. तर त्यातल्या त्यात तुमच्या क्लिनिकला ह्या खूप ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. आय लव्ह डेंटल गॅजेट्स म्हणू शकतो आपण त्याला म्हणू शकतो. आणि त्याच्यात पेशंटचाच कम्फर्ट जास्त आहे हे आपण म्हणू शकतो. तर पेशंटचा आणि आमचा दोघांचा. दोघांचा. When we are comfortable on working in something, working on some particular machine, then the work is definitely going to be better. Patient will benefit and we will also benefit about that. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी काय काय फ्युचरमध्ये येणारे डेंटिस्ट्रीशी रिलेटेड, जसं आता AI सगळ्याच मेडिकल फ्रॅटर्निटीमध्ये येत आहे की खूप मोठे मोठे मशीन्स येत आहेत. बरोबर. तर तसं डेंटिस्ट्रीमध्ये काय येत आहे? रोबोटिक डेंटिस्ट्री बऱ्यापैकी पुढे जाते आता. जसं रोबोटिक नी सर्जरीज किंवा हिप सर्जरीज होतात, तसे रोबोटिक इम्प्लांट सुद्धा आता होत आहेत बऱ्याचशा कंट्रीजमध्ये. जपानमध्ये वगैरे होत आहेत, कोरियामध्ये होत आहे. आय हॅड बीन टू जर्मनी लास्ट इयर इन द सेम इयर. इनफॅक्ट मार्चमध्ये IDS नावाची एक कॉन्फरन्स असते जर्मनीमध्ये आणि तिथे VR आपण होते. VR टेक्नॉलॉजी होती वेअर इन इम्प्लांट्स वर इन्सर्टेड विथ व्हेरी हाय प्रिसिजन विथ द हेल्प ऑफ रोबोट्स. इनिशियल स्टेजेस आहेत, इम्प्रूव्हमेंट्स होत आहे, प्रोग्रेस होत आहे, बट व्हेरी सून इट विल कम इन टू डेंटिस्ट्री. लेझर्स आर इम्प्रूव्हिंग. Nd:YAG लेझर्स आहेत आता. व्हेरी सून हार्ट टिश्यू लेझर्स येत आहेत. स्माइल डिझायनिंग जे सॉफ्टवेअर्स आहेत आता दे आर इम्प्रूव्हिंग अ लॉट. व्हर्च्युअल सॉफ्टवेअर्स आहेत, म्हणजे आम्ही पेशंट समोर नसताना सगळं प्लॅनिंग करून पेशंटला दाखवू शकतो अँड वी कॅन इम्प्लिमेंट ऑन द पेशंट वेन द पेशंट्स कम टू आवर क्लिनिक. चेअर साईड टाईम हे कमी करायचं आहे कारण पेशंटचं. अगोदर पेशंटला समोर बसून हे आपण सगळं करायचो. आता पेशंटचं एकदा मेजरमेंट घेतलं अँड देन वी कॅन डू ऑल दिस ॲट होम अँड देन कॉल द पेशंट लेटर. त्यानंतर जे ड्रिल्स आहेत, जे इक्विपमेंट्स आहेत, जे टाईप्स ऑफ इम्प्लांट्स आहेत, दे आर बिकमिंग फास्ट. अगोदर 3 महिने लागायचे. सम इम्प्लांट कंपनीज आर क्लेमिंग आता की 3 आठवड्यात तुम्ही लोड करू शकता. त्यामुळे एव्हरीथिंग इज इम्प्रूव्हिंग. हे जे सगळं AI रिलेटेड आहे, त्याच्यात जसे काही AI आल्यामुळे बरेच गोष्टींमध्ये नुकसान होणार आहे, तसा मेडिकल फ्रॅटर्निटीमध्ये याचा फायदाच होणार आहे. 100% फायदा होणार आहे. नुकसान मला कुठेही दिसत नाही. इन्फेक्शन्स कमी होतील, साईड इफेक्ट्स कमी होतील. पण there has to be a supervision by some body. Yes. That this is not utilized by wrong people. That is the only thing. त्याचं Only नॉलेज qualified people. आपण Yes. घ्यायला लागेल, शिकायला लागेल अगदी, त्याच्याशी अगदी. रिलेटेड गोष्टी. ती एक गोष्ट जर आपण ठरवली तर मोबाईल म्हणा, लॅपटॉप म्हणा, प्रत्येक गोष्ट हे फायदेशीरच आहे. फायदेशीरच आहे, फक्त त्याचा यूज कसा कोणी करतो करायचा आणि आपण कसा आणि करायचा कसा ह्याचा करायचा, हे महत्वाचं आहे. सो सर, थोडेसे आपण जनरल क्वेश्चन घेतोय पेशंटचे की त्यांच्या मनात सारखे येतात असेवाले. Pleasure तर to त्यातला पहिला प्रश्न असा आहे की दातावर दात घासले जातात आणि झोपेत एक आवाज येतो असा, त्याला सामान्य भाषेत दात खाणे किंवा झोपेत आवाज येतो किरकिर असा दातांचा, तर तो कशामुळे येतो आणि त्याचे काय इफेक्ट्स असतात? ह्याला मॅडम आम्ही ब्रुक्सिझम असं म्हणतो, अट्रिजन असं म्हणतो. अट्रिजन का ब्रुक्सिझम हे पेशंट पाहिल्याशिवाय सांगणं अवघड आहे. आणि ह्याचे मल्टिपल रिझन्स असतात. बाईट जर चुकीची असेल दातांची, आम्ही ओव्हरजेट आणि ओव्हरबाईट असं म्हणतो. जसे दातांवर दात यायला पाहिजेत, वरचे दात जे असतात वरच्या जबड्याचे ते नेहमी बाहेर हवेत आणि खालच्या जबड्याचे जे दात असतात ते आत हवेत, काही 2 ते 4 मिलीमीटर्स आपण प्रिसाइजली म्हणू शकतो. तर ते जर तसे नसतील तर ते त्यांचे जे फोर्सेस असतात ते ॲक्च्युअली जात नाही आणि मग हे असं घर्षण सुरू होतं एकमेकांवरती.
दिस इज डीप रूटेड ऑल्सो. देर आर सायकॅट्रिक कॉजेस ऑल्सो Yes, मी ते म्हणणारच होती. हो. आणि दिस कॉजेस लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया आजकाल हे ऐकलं असेल. आणि बरंचसं इम्पॉर्टंट आहे, म्हणजे आपण ज्यावेळेस जबडा मागे असतो जास्त, त्यावेळेस काय असतं की एअरवे हा छोटा होऊन जातो पेशंटचा. मग आपण त्याला एक्सपांड करतो, खालचा जबडा पुढे आणतो आणि दातांवर दात बरोबर ठेवण घेऊन येतो. तर हा फार महत्वाचा प्रश्न आहे. दातांची ज्यावेळेस झीज होत असते त्याला सिरियसली घेणं फार महत्वाचं आहे, कारण ती सुरुवात असते. त्याला ट्रीटमेंट काय अवेलेबल आहेत सर? मॅडम, ते अगोदर चेक करायला पाहिजे की बाईट चुकीची आहे का. जर बाईट चुकीची असेल तर बाईट ट्रीटमेंट एकदा जर आपण केली तर मग त्याचं पूर्ण निदान होऊन जातो. जर if it is psychologically related somewhere, then we have to take a psychiatric help. Yes. Or we have to soothe the patient. The patient has to meditate. The patient has to sleep well. And night guards पण. हो, स्प्लिंट्स आणि नाईट गार्ड्स आणि डीप्रोग्रामर्स आम्ही म्हणतो मॅडम. दिस इज कम्प्लिटली रिलेटेड. इफ यू सी, देर इज अ डायरेक्ट कोरिलेशन. जे पेशंट दात घासतात त्यांना कुठेतरी सगळ्या जॉईंट्समध्ये सुद्धा इश्यू असतो. हो. ओके. सो त्याच्यामध्ये आपल्याला अगोदर ओव्हरऑल अनालिसिस करावं लागतं. त्यानंतर आपण त्यांना गार्ड्स देतो, स्प्लिंट्स देतो किंवा डीप्रोग्रामर देऊन मसल्सला अगोदर डीप्रोग्राम करतो आणि नंतर त्यांना करेक्ट प्रमाणे रिप्रोग्राम करतो. सो ह्याला बेसिकली वी हॅव टू फर्स्ट चेक द पेशंट अँड देन कम ऑन टू द ट्रीटमेंट. ओके सर. आता पुढचा अजून एक पेशंटचा क्वेश्चन असा आहे की बऱ्याचदा काळा डाग पडल्यासारखा दिसतो दातावरती, पण ती कीड पण नसते आणि हे पण नसतं, म्हणजे इन्फेक्शन पण नसतं. तर ते काय असतात सर? कीड नसते असं नाहीये मॅडम, ती कीड असते, पण ती इनिशियल स्टेजला असते फार. अच्छा. इनॅमल मी सांगितलं हार्डेस्ट लेअर आहे बॉडीचा, त्यावेळेस ती फक्त त्याच्यावरती असते, आपल्याला दुखत नाही. म्हणजे त्या स्टेजला एक्झॅक्टली डॉक्टरांना भेटलं पाहिजे. अगदी. कधी कधी ते स्टेन असतं. स्टेन असेल तर प्रॉब्लेम नाही. कधी कधी ती अरेस्टेड डीके असते, म्हणजे ती डीकेच असते पण बॉडीच्या प्रतिकार शक्तीने ती आपोआप करेक्ट झालेली असते. बट मोस्ट ऑफ द टाइम्स इट इज ऍक्टिव्ह डीके, जी हळूहळू हळूहळू करून आत जाणार आहे आणि नंतर तुम्हाला रूट कॅनल पर्यंत घेऊन जाणार आहे. त्याच्या अगोदर त्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे. आता खूप महत्त्वाचा एक प्रश्न आहे की येल्लो दिसतात दात बऱ्याच जणांची, तर त्याची कारणं आणि ते ट्रीटमेंट काय आहे त्याच्यासाठी? एकदा वरचा थर दाताचा निघायला लागला, इनॅमल, की खालचं डेंटिन जे असतं 2 नंबरचं थर, हे येल्लोइशच असतं. अच्छा. त्यामुळे विथ एज जसं जसं इनॅमल थोडंसं अपग्रेड होतं त्यामुळे थोडंसं येल्लोइशनेस येतो. आणि आजकालच्या युथचा जो प्रॉब्लेम आहे सर, सिगरेट, अगदी ते बार वगैरे, टोबॅको रिलेटेड प्रोडक्ट्स, स्मोकिंग आणि सम अमाऊंट ऑफ पोल्युशन्स ऑल्सो, दीज आर ऑल्सो कॉझिंग द चेंजेस इन कलर ऑफ द टीथ. त्यामुळे आपण त्याला तर थ्रू द रूट कॉजच आपण त्याला करेक्ट करू शकतो. लॅमिनेट्स अँड व्हिनियर्स इज वन ट्रीटमेंट विच वी डू रुटीनली. रेग्युलर स्केलिंग, पॉलिशिंग म्हणजे क्लिनिंग दातांची 6 महिन्याला किंवा वर्षाला 1 वेळा हे केली जाते. आणि ब्लिचिंग, टीथ व्हाईटनिंग हे बऱ्याच प्रमाणात लोकमध्ये आता करता येतात. आणि होतं काय, एकदा तुम्ही टीथ व्हाईटनिंग केली 1 वर्षानंतर मग त्याचा इफेक्ट जसा कमी झाला की पेशंटला परत वाटायला लागतं की अरे ते पिवळे होत आहेत पुन्हा. देन दे अगेन स्टार्ट कमिंग फॉर दॅट पर्टिक्युलर ट्रीटमेंट. ऑफकोर्स इट इज नॉट हजार्डस. मी ज्यांना हायपर ऍसिडिटी असते त्यांचे पण बऱ्याचदा येल्लोइश दिसतात असं मी बघितलेलं आहे. नर्व्होसा म्हणतो आपण, किंवा मग ऍसिडिटी असते, काही डीप रूटेड कॉजेस असतात, त्यामुळे पण ह्या गोष्टी होऊ शकतात. निदान हे डेंटल क्लिनिकमध्ये डेंटिस्टला दाखवूनच करता येतो. ह्या निमित्ताने आपण ऑडियन्सला असं सांगू शकतो की हे जे स्मोकिंग आहे किंवा ड्रिंकिंग हॅबिट्स आहेत किंवा ते बार किंवा टोबॅको जे आपण म्हणतो, त्यांनी कॅन्सर हा 100% होणारच असतो. येल्लो कलर होणे किंवा दात खराब होणे ही पहिली स्टेज असते, तर त्यांनी ते तिथेच थांबवलं पाहिजे, फार गरजेचं आहे. तर ज्यावेळेस मॅडम हॅबिट्सची गोष्ट येते, सो लहान मुलांचे तर हॅबिट्स आपण डिस्कस करतो. फॉर एक्झाम्पल माउथ ब्रीदिंग असते, त्यानंतर थंब सकिंग असतं, त्यानंतर लिप बायटिंग असतं किंवा नेल बायटिंग असतं. ह्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. सो ॲज आय सेड, 6 to 13 years ऑफ एज, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, यू हॅव टू व्हिजिट अ डेंटिस्ट. ॲट द सेम टाइम काही बॅड हॅबिट्स असतात मोठ्यांमध्ये, लाईक टोबॅको चिविंग आहे, त्यानंतर स्मोकिंग आहे, गुटखा इटिंग आहे, टोबॅको रिलेटेड ऑल प्रोडक्ट्स फॉर दॅट मॅटर, निकोटीन प्रॉब्लेम्स. ह्याच्या ट्रीटमेंट सुद्धा आता ॲडव्हान्स झालेल्या आहेत. एकतर ओरल सबम्युकस फायब्रोसिस म्हणतो आपण, अगदी तोंडच उघडता येत नाही. हो सर, बघितले. बरेचसे पेशंट येतात, ते रेडी फॉर ट्रीटमेंट, पण एकच फक्त बोट जातं तोंडात, कसं काम करणार मॅडम? मग त्यात एक वेलस्कोप नावाची एक नवीन इक्विपमेंट आहे ना, इट्स अ लाईट. आपण जे पेशंटच्या तोंडात ज्यावेळेस फिरवू आपण, काही ॲबनॉर्मल जर टिश्यूज असतील
तर डिटेक्ट करतं ते. म्हणजे बायोप्सीची गरज पडत नाही. बायोप्सीच्या अगोदरची स्टेज आणि स्कोप येतो असा. हो, इट्स अ लाईट. इट्स अ लाईट. यू जस्ट हॅव टू इल्युमिनेट इन द पेशंट्स माउथ आणि मग ते डिटेक्ट करतं की काही ॲबनॉर्मॅलिटीज आहेत का. जर ॲबनॉर्मॅलिटी दिसली तर मग आपण पुढची स्टेज त्याचं डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट प्लॅन, बायोप्सी कशी प्लॅन करायची हे आपण करू शकतो. बट हे किती घातक आहे मॅडम. खूप सर. ज्यांचं तोंड उघडत नाही त्यांना आपण काय करतो मग सर? मॅडम, म्युकस फायब्रोसिस द फर्स्ट ट्रीटमेंट इज टू स्टॉप द हॅबिट. ओके. ह्या लोकांचा प्रॉब्लेम हा आहे की ते येतात ट्रीटमेंटसाठी आणि ट्रीटमेंट घ्यायला सुरू करतात पण हॅबिट बंद होत नाही. मग ते वाढतच. इफेक्ट कसा मिळणार आहे तुम्हाला, ट्रीटमेंट कसा? सो देर इज समथिंग कॉल्ड एज अँटी टोबॅको थेरपी. वी डू दिस रुटीनली इन आवर क्लिनिक. ओके. ह्यांना जर तुम्ही म्हटलं की आजच्या आज तू बंद कर सिगरेट घ्यायला, आयडियली दे कॅन डू इट, पण दे वोंट डू इट. पण त्यांना जर तुम्ही म्हणलं की ठीक आहे 10च्या वेळी ऐवजी 9 घे, 8 घे, 7 घे, 6 घे, थोडं रिड्यूस करून यू हॅव टू बंबार्ड देम रिगार्डिंग दोज पिक्चर्स जे आपल्याला मूवीमध्ये दाखवले जातात किंवा सिगारेटच्या पॅकेटवरती असतात. अँड देन समवेअर सायकोलॉजिकल काउन्सिलिंग आली त्याच्यात. हे करून हळूहळू करून ते कंट्रोल करता येतं. इट इज डिफिकल्ट बट वी कॅन. बट यू हॅव टू त्यांना बेसिकली यू हॅव टू एक्सप्लेन देम द कॉन्सिक्वेन्सेस लेटर ऑन. इट इज नॉट ओनली ऑन देम बट देअर फॅमिली. इट इज घातक आहे मॅडम. खूप जास्त. ही तर खूपच म्हणजे डेंजरस स्टेज आहे की तुमचं तोंडच तुम्हाला उघडता येत नाहीये. तोंड उघडता येत नाही, म्हणजे ट्रीटमेंट करता येणार नाहीये तुम्हाला. खाणं पिणं अशक्य होऊन जातं मॅडम. मिरची आणि त्याची नेक्स्ट स्टेज कॅन्सरच आहे. 100%. दीज आर ऑल प्री-कॅन्सरस लिजन्स. ह्याची नेक्स्ट स्टेज कॅन्सर आहे आणि त्याच्या ट्रीटमेंट बद्दल एव्हरीवन नो व्हॉट इट इज. येस. सो हे कुठेतरी थांबलंच पाहिजे. आणि ती जी तुम्ही म्हणताय ती आधीची प्री-वाली टेस्ट तर ती तर सगळ्यांनी वेलोस्कोपची ती केलीच पाहिजे. इट इज नॉट नेसेसरी मॅडम की फक्त टोबॅको चिवर्स किंवा स्मोकर्सलाच कॅन्सर होतो. नाही, ते तर नक्कीच. तर ही सगळ्यांनी एकदा करायला काही हरकत नाही. वेलस्कोप अनालिसिस सगळ्यांनी एकदा करायला हरकत नाही. त्याचे काही पर्टिक्युलर क्लिनिकल सायन्स असतात. जसं काहीतरी कलर बदलला एखाद्या टिश्यूचा किंवा छोटीशी गाठ दिसते कुठेतरी काही, हे डेंटिस्टच्या लक्षात 100% येतं. रिकरंट माउथ अल्सर्सला पण करायला पाहिजे का सर? रिकरंट माउथ अल्सर्सला सुद्धा करायला पाहिजे. कारण दॅट इज समवेअर यु नो, ते पण एक कुठेतरी सिस्टमिक डिझीज असतं जे तोंडामध्ये फक्त रिफ्लेक्ट होतं ऍज अ माउथ अल्सर. त्यामुळे आपण फक्त ठीक आहे माउथ अल्सर आला म्हणून एखादी जेल लावली, हातात त्याचा ट्रीटमेंट नाही. का होतंय ह्याचं निदान होणं गरजेचं आहे. आता नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आहे काउन्सिलिंग आणि डेंटल हायजीन जे म्हणतो की काय काळजी घ्यायला पाहिजे, बेसिक काळजी काय घेतली गेली पाहिजे आणि त्याच्याशी रिलेटेड काउन्सिलिंग, याच्याबद्दल थोडक्यात सांगा. नॅशनल ओरल हेल्थ मिशन आहे, त्यांचं हे म्हणणं आहे की ब्रश दिन में 2 बार, 2 मिनिट हर बार. आपण मॅडम मला सांगा, आपण ब्रश करायला किती वेळ देता सकाळी आणि संध्याकाळी? घाई असली की 30 सेकंद. उशीर झालेला असला कुठे जायला की 30 ते 60 सेकंद, 45 सेकंद ते 70 सेकंद हा एक टाइम आहे जो आम्ही मेजर केलेला आहे. मॅक्सिमम पेशंट्स 45 to 70 सेकंड्स मध्ये हे संपवतात सकाळच्या वेळेस, संध्याकाळी नाही. आणि काही पेशंट फक्त संध्याकाळी, सकाळी वेळ नसतो. माउथवॉश करतात फक्त. माउथवॉश हा सबस्टिट्यूट नाही आहे ब्रशिंगला. इट इज जस्ट अन ॲडजंक्ट टू ब्रशिंग. राईट फ्रॉम व्हॉट यू ईट. अगोदर आपण जे खायचो, रॉ फूड्स खायचो आपण, एक्सरसाइज व्हायची, जॉची, टीथची, सलायवा सिक्रिशन वाढायचं, ते कमी होत चाललेलं आहे. वी आर मुव्हिंग टुवर्ड्स रिफाइंड फूड्स नाव. सो डेंटल केअर इज बिकमिंग मोर अँड मोर इम्पॉर्टंट. 2 वेळा ब्रश करणं अनिवार्य आहे. ब्रश केल्यानंतर हिरड्यांना मसाज करणं हे आपल्याला कोणी आजपर्यंत सांगितलेलं नाहीये. मॅडम, तुम्हाला सांगितलंय का? सांगायचे लहानपणी, मी ऐकायची नाही सर, म्हणून आता मी परत ऐकायला लागली. असं मसाज करणं फार महत्वाचं आहे, कारण हिरड्या हे आपलं बेस आहे, हा पाया आहे. आपण बंगला बनवताना जर पाया न बनवता फक्त इंटिरियर केलं तर चालणार नाहीये. त्यामुळे आपल्याला हिरड्या हे पक्क्या करायच्या आहेत. दातांना 2 वेळा ब्रश करायचा आहे. ब्रशिंग टेक्निक ही प्रत्येक स्कूलमध्ये शिकवली गेली पाहिजे, विच अनफॉर्च्युनेटली ऑल द पेशंट्स हू कम टू अस व्हेर एव्हर वी गो फॉर कॅम्प्स, वी थिंक द ब्रशिंग टेक्निक इज रॉंग. ही आपली इंडियन मेंटॅलिटी आहे की सर सगळं आपण शिकवत असतो, आपण शिकत नाही, तसं झालेलं आहे. बट देन म्हणून मग सगळे म्हणतात की एकतर फिअर त्यामुळे आजार वाढलेत. हो, का खर्चिक आहे? कारण ते ऍडव्हान्स स्टेजमध्ये झाल्यावर खर्चिक होऊन जातं. तुमच्या मते 2 मिनिटं ब्रश झालाच पाहिजे कंपल्सरी. 2 मिनिटं ब्रश सकाळी, 2 मिनिटं ब्रश संध्याकाळी. हिरड्यांना मसाज आणि माउथवॉश नसेल वापरायचा तर कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा. दॅट इज इक्वली गुड, काही प्रॉब्लेम नाही. आणि सगळ्यात महत्वाचं
एव्हरी 6 months यू हॅव टू व्हिजिट अ डेंटिस्ट, इरिस्पेक्टिव्हली तुम्हाला त्रास असेल किंवा नसेल. तर ते ही बेसिक काळजी सगळ्यांनी 100% घेतलीच पाहिजे. घ्यायची आहे. हो. त्यामुळे बरेच त्रास वाढणार, तुमचे कमी होणार आहेत हो. आणि पैसे वाचणार आहेत. हो 6 months ऑफ एज पासून सुरू करायचं आहे आणि राईट टिल द पेशंट इज अलाइव्ह. आता एक मिथ असं आहे की डेंटल ट्रीटमेंट खूप खर्चिक असतात, तर त्याच्याशी रिलेटेड थोडंसं सांगाल का, की का एवढ्या खर्चिक असतात ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स? कारण तो पण एक फोबिया आहे आणि इन्शुरन्समध्ये इन्क्लूड नाही आहे डेंटल ट्रीटमेंट्स. थँक्यू फॉर आस्किंग दिस क्वेश्चन. इन्शुरन्समध्ये काय इन्क्लुडेड नाही आहे हे इट इज व्हेरी डिफिकल्ट टू आन्सर मॅम. कारण आपण मगाशी जे डिस्कस केलं की बऱ्याच आजारांचं मूळ हे दात किंवा हिरड्या आहेत, तर म्हणजे इन्शुरन्स कंपन्यांवाले कोणी बघत असतील तर त्यांनी इन्क्लूड करावं. अगदी 100% दे हॅव टू थिंक अबाउट दिस अँड दिस इज रिक्वायर्ड इन इंडियन पॉप्युलेशन. द सिनॅरिओ आपलं जे आहे, फायनान्शियल सिनॅरिओ आहे, हे फार महत्त्वाचं आहे कारण एव्हरीथिंग इज इन्क्लुडेड, बट अनफॉर्च्युनेटली इट इज नॉट इन्क्लुडेड. आता तुमचा पहिला प्रश्न मॅडम, की ही ट्रीटमेंट कॉस्टली का असते? पहिली गोष्ट, ट्रीटमेंट कॉस्टली नसते प्रोव्हायडेड मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही पाळल्या आणि जर 6 महिन्याला जर आमच्याकडे आले तर डेफिनेटली कॉस्टली नसते. आणि हा प्रश्न एखाद्या NRI ला विचारायला हवा जो US मध्ये राहतो, ऑस्ट्रेलियामध्ये राहतो, न्यूझीलंडमध्ये किंवा दुबईमध्ये, कारण लॉट ऑफ पेशंट्स आता इथे येतात ट्रीटमेंटसाठी. हो, कारण त्यांच्याकडे खूप कॉस्टली आहे. हो, त्यांच्याकडे खूप कॉस्टली, आपल्या इकडे कॉस्टली आहे असं वाटतं, कारण नेग्लिजन्स इज द फर्स्ट थिंग. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम नेग्लिजन्स आहे, त्यामुळे ते कॉस्टली वाटते. पण कॉस्टली पर से नाही आहे. इट इज इक्विपमेंट, इट इज गिविंग मोर कन्व्हिनियन्स, कम्फर्ट टू द पेशंट, गिविंग मोर प्रिसिजन टू द पेशंट, त्यामुळे ते कॉस्टली वाटते. बट अदरवाईज पर से आपल्या इकडे जे इन्स्ट्रुमेंट्स, जे मटेरियल्स वापरले जातात, सेम इन्स्ट्रुमेंट्स अँड मटेरियल्स आर यूज्ड देअर ऑल्सो, बट देर इज अ वास्ट डिफरन्स इन द चार्ज. त्यामुळे डेंटल टुरिझम वाढलंय असं. डेंटल टुरिझम इज अन इंटिग्रल पार्ट, probably thanks to the government also. They are also helping us regarding that. And lot of people are coming to India because they know they are getting excellent treatments here. आपल्याला इथे जे एक्सपोजर मिळतं आपल्या कॉलेजेसमध्ये, तेवढा एक्सपोजर तिकडे शक्य नाहीये. नाही, आणि तेवढे पेशंट पण त्यांना मिळणं शक्य नाहीये, कारण तेवढं एक्सपोजर, तेवढं आणि व्हेरिएशन. त्यांना त्यांच्या कंट्रीमध्ये एका दाताला जो खर्च येतो त्याच्यात इथे त्यांचा पूर्ण माउथ रिहॅबिलिटेशन होतं. येऊन जातात. वी हॅव लॉट ऑफ पेशंट्स. तिथे जर थोडं काही झालं की ते येतात, ट्रीटमेंट करतात, आई वडिलांना, नातवंडांना, सगळ्यांना भेटतात आणि मग पुन्हा जातात. तरी सुद्धा इट वर्क्स आउट टू बी चीपर अँड बेटर. हे महत्वाचं आहे. हो हो. आणि आता शेवटच्या प्रश्नाकडे वळते की थोडक्यात तुमच्या क्लिनिकविषयी आम्हाला माहिती सांगा, की तुमच्याकडे काय काय फॅसिलिटीज आहेत सगळ्या. मॅडम, माय वाईफ इज अ स्माइल डेंटिस्ट. शी इज अ कॉस्मेटिक डेंटिस्ट. शी इज डन अ सर्टिफाईड कोर्स फ्रॉम न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी. त्यामुळे वी डू ऑल जनरल डेंटिस्ट्री. वी हॅव अ मल्टी स्पेशालिटी क्लिनिक. मी ऑर्थोडॉन्टिक्स आणि इम्प्लांटॉलॉजीकडे जास्त कल आहे माझा, बट आमच्याकडे 9 स्पेशलिस्ट साधारणपणे येतात. लामी प्रॉस्थोडॉन्टिस्ट येतात, ओरल सर्जन येतात आपल्याकडे, पेरिओडॉन्टिस्ट येतात, पिडोडॉन्टिस्ट लहान मुलांचे येतात. वी हॅव अ इनबिल्ड CBCT मशीन. त्याच्यामध्ये आपण CT स्कॅन, जसं आधी CBCT साठी बाहेर जावं लागायचं पेशंटला, ते आता जावं लागत नाही, इन हाऊस होऊन जातं. दे कम देअर. देन वी हॅव इंट्राओरल कॅमेराज इन्स्टॉल्ड ऑन आवर चेअर्स. म्हणजे काय होतं की अगोदर आम्ही पेशंटला फक्त आपण सांगायचो की इथे कीड लागली, पेशंट म्हणायचं ठीक आहे भरून टाका, त्याचा अवेअरनेस नसायचा. नाऊ वी शो दॅट ऑन अ बिग स्क्रीन टू द पेशंट. पेशंट अप्रिशिएट करतं की अरे खरंच असं झालंय का, बरोबर. देन दे अग्री. मग त्यांना थांबायची गरज नाही पडत दुखण्यापर्यंत, त्यांना ते दिसतं. सो दॅट इज वन थिंग विच इज इम्पॉर्टंट. त्यानंतर ॲज आय टोल्ड, वी यूज इंट्राओरल स्कॅनर्स विथ डिस्पोजेबल टिप्स असतात. प्रत्येक पेशंटला ते बदललं जातं. स्टरलायझेशन हे अगदी महत्त्वाची गोष्ट आहे. अँड वी हॅव अ एंटायर टीम टू टेक केअर ऑफ स्टरलायझेशन. वी हॅव द चेअर्स आहेत ज्या कम्फर्टेबल असतात. ऑफकोर्स ते सगळ्याच क्लिनिक्समध्ये आता असतात, बट वी हॅव सम चेअर्स विच आर इक्विप्ड विथ फिजिओ डिस्पेन्सर्स असतात. इनबिल्ट इलेक्ट्रिक हँडपीसेस आहेत, त्याच्यामुळे साऊंड कमी होतो त्याचा. आणि त्याची जी ट्युबिंग्स असते ती सुद्धा स्टरिलाइज्ड राहते. कॉम्प्रेसर्स असतात विच विल टेक केअर ऑफ दॅट बॅक्टेरिया अँड ऑल दोज पोल्युटंट्स विच आर देअर इन द क्लिनिक. वॉट एव्हर बेस्ट पॉसिबल इक्विपमेंट अवेलेबल अँड विच वी कुड बाय, वी ट्राय टू इम्प्लिमेंट इन आवर क्लिनिक मॅम. नक्कीच सर. आणि भविष्यात तुम्ही नवीन नवीन मशीन सगळे घ्यालच आणि पेशंटचा कम्फर्ट बघालच. आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह झालेलं आहे हे सेशन आणि खूप छान माहिती सांगितली तुम्ही. त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. आणि तुम्ही एवढा वेळ काढला आणि आमच्याबरोबर गप्पा मारला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.